अरे वहिनी, भाजले मस्त झाली. अजून एक पोळी घेऊन येता का? पीठ सगळं संपून गेलं, आता संध्याकाळी जेवा. अरे कल्पना, ही का बोलण्याची पद्धत झाली का? आपली तर पीठ आहे ना, दे ना पोळ्या करून. जास्त खाल्लं तर दिवसभर झोपून राहते ना, कमी खाल्लं तर काहीतरी काम करते. तुला जास्त दिमाग लावायची गरज नाही, गपचित पोळ्या करून दे ना. नाही भया, मग तर पोट भरलं होतं, पण मी असं म्हणून लावलं होतो. ऐका ना भया, ते मला 2000 रुपये पाहिजे होते. मी मित्रासोबत पिक्चर बघायला चाललो होतो. बरं ठीक आहे. हे धर. काऊन पैसे द्यायले तुम्ही त्यांना? सासूबाई, तुम्ही डोळे झाकून असं करू बघता? जरा समजून सांगा यांना. एकीकडे मोठं पोरगा मेहनत करून पैसे कमावा लागला, आणि हे बघा करून भाजीवर राहतात. तुम्हाला जर इथं राहायचं असं तर पैसे कमवून आणावं लागते. कल्पना, तुला तोंड जरासं शांत ठेवी ना. भया प्लीज भया, वहिनी बरोबर म्हणाल्या, मला आता इथे थांबू नका. मी घरी तवाच येणार वापस काहीतरी बनवून. राहुल, झालं तुझ्या मनासारखं. तुला पहिल्यापासून हेच पाहिजे होतं ना. तू जा आता माझ्या घरातून. जाऊ दे पोरा, बस खाली. नाही पोरा, हे सगळं सुनबाईना सुधरासाठी केलं. घरातले किती जर काही म्हणले ना, बोलले ना, कधीच मनाला लागून नाही घ्यायला पाहिजे, कारण माणूस समजदार होतो. पोरा तू बघ, ते एक दिवस काहीतरी बनवून येणार.